बेस फिल्डरला शूज. असे पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर आपण कुमारला पाहतोय. नॉन स्ट्राईकला बॅटर रन मशीन संकेतला पाहतोय. कालच्या दिवसामध्ये 2 आपटीचे संघ आपण पाहिले होते आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपटीचा संघ आपण पाहतोय. चला दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. विश यू ऑल द बेस्ट. शूट द गेम. पहिलं षटक घेऊन येत असताना अक्षयला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट ओव्हर द विकेटने सज्ज होतील गोलंदाज. स्ट्रायकिंगला बॅटर कुमार. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मस्कलच्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांना त्यांनी परास्त केलं होते आणि आश्चर्याचे धक्के देखील दिले होते. तो जानमान आपटी संघ आपण पाहतो. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. हाईट फॅक्टर चेक करावे लागेल. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय. जास्ती उचली प्राप्त केली आणि सोडून दिला बॅटर कुमारने. 2 चेंडूंची पॅनल्टी असेल आणि शेवटच्या षटकामध्ये त्यांना 2 चेंडू कमी खेळायला मिळतील याची देखील नोंद घ्यावी. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाऊन बॉडीवरती आदळलाय आणि निर्धाव चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहतोय. आज महाशिवरात्री. भोले शंकर हॅलो. विठ्ठल सुरुशी साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. कुठेतरी शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे अक्षयचा आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं या चेंडूवरती. कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला पहिला चेंडू जरूर वाईटच्या स्वरूपात हाताळला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू पाहिले सलगचे आपण 2. चांगली धावसंख्या बनवावी लागेल सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा रनवेमध्ये अडथळा निर्माण आपल्याला पाहायला मिळतोय आणि डेट चेंडू घोषित केला पंचांना. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेने. कुठेतरी बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. सलगचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळते. अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय जर्मन क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक व्यासपीठावरती आपण पाहतोय यंग डॅशिंग आणि डायनामाइट नंदकिशोर घरत साहेबांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय. फुलटा चेंडू होता परंतु घडले काय. यष्ट उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिला धक्का लागत ना कुमारच्या स्वरूपात जनवन आपटी संपला. स्वागत नालिंबीकर चषकामध्ये. अक्षयला सफलता मिळेल पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. पूर्णपणे धावसंख्या स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये कुणाल येते 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकातील आपण चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील. एकदा वाईटच्या स्वरूपात आली होती आणि सलगचे 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळते.
स्ट्रायकिंगला बॅटर कुणाल. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाज होईल आता बाद. लेग बिफोरची विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. कुणालला देखील मैदान सोडायला लागेल आता या मॅच मध्ये. अजून एक धक्का लागेल. तू चल आया अशी स्थिती पाहतो पहिल्या षटकामध्ये जनवान आपटी संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. जर वाईट धाव आपण पाहिली नसती तर मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. चला थोडंसं स्पीडअप करा. थोडंसं फास्ट केलं. आधीच उशीर झाली या स्पर्धेला. आपण पाहतोय शेवटचा चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. येतोय निर्धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पूर्णपणे डॉमिनेट करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त धाव खर्च केली अक्षयनं आणि 2 गडी देखील टिपले आहेत कुमार आणि कुणालच्या स्वरूपात. मार्कवरती गोलंदाज सज्ज होते. विशालला पाहतोय. अक्षयची कामगिरी चांगली राहिली पहिल्या षटकामध्ये. फक्त 1 धाव खर्च केली वाईटच्या स्वरूपात आणि 2 गडी देखील बाद केलेत. स्ट्रायकिंगला ॲज अ बॅटर संकेतला पाहतोय. संकेतला जिम्मेदारी घ्यावी लागली या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही आणि विकेट किपरच्या जाऊन हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय जनवान आपटी संघ. पुन्हा एकदा सज्ज होते विशाल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चेंडू उसळी प्राप्त करत नाहीये. सलगचा आलाय दुसरा चेंडू निर्धाव. आज घडतंय काय आपटी संघाच्या माध्यमातून. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये देखील 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. पंच आमच्याकडे वळत असताना अतिरिक्त धाव. हातावरती नियंत्रण नाहीये. हॅलो बॅटच्या साहाय्याने आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. 8 चेंडू हाताळल्यात. चांगली कामगिरी राहिली आहे गोलंदाज. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. फटका आहे दमदार. धावा मिळतील 4. हा येतोय संकेतच्या बॅट मधून. चौकार. संघ वारंवार टीम मीटिंग कॉल करायची नाहीये.
आधी स्पर्धेला उशीर झाला त्यामुळे सहकार्य करा आयोजकांना प्लीज. आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस पाहता मेगा फायनलचा दिवस. चला चेंडू द्यायचंय आपण. चला मॅच बोलले पंच. चौकार आलंय संकेतच्या बॅट मधून. संकेतच्या बॅट मधून हॅलो 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 हॅलो. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो आपल्याला लॉंगॉनच्या दिशेने. कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं उचलतील फेकतील. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. क्षेत्ररक्षक नवाजच्या माध्यमातून एक धाव मिळती या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतो. विशाल गोलंदाजी मार्कवरती. स्टॅकेलला बॅटर महेश. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. एक धाव एकवटली गेली या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहतोय. 8 धाव धावफलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली होती अक्षयने आणि दुसऱ्या षटकामध्ये विशालने 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. फटका आहे चांगला. कार्पेट ड्राईव्हच्या साहाय्याने जातोय चेंडू. 1 धाव पूर्ण आणि एकाच धाववरती समाधान मानावं लागतंय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 9 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओमसाई MTC द्वारे ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील यूट्यूबद्वारे पाहू शकता. क्वालिटी विथ क्लिअरिटी. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रवीण विषय येत आहेत. चेंडू दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. स्टार्टिंगला ॲज अ बॅटर संकेतला पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू येतो. डॉट चेंडूची समाप्ती. शरीरापासून दूर ठेवण्याचा काम चालू आहे मैदानच्या आतमध्ये प्रवीण विषयचं. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहिलाय. पुन्हा एकदा घडलंय काय. पंच आमच्याकडे वळतील आणि वाईटचा इशारा करत असताना अतिरिक्त धाव. एस्टन पासून थोडेसे बचावले संकेत. धावसंख्या 10 धाव धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. प्रवीण टू संकेत. चांगला फटका पाहायला मिळतो. पायातला चेंडू होता त्याला फ्लिक करत असताना फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या दिशेने पाहायला मिळतोय संकेतच्या बॅट मधून षटकार. मधून षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये जयमान आपटी संघाला. कारण की त्यांच्या समोर तेवढा ताकदीचा संघ आपण पाहतोय गावदेवी मामनोली संघ. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बॅटची कडा लागत असताना
संकेतला देखील मैदान सोडायला लागते. षटकाराचं प्रत्युत्तर पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये प्रवीण विषयाच्या माध्यमातून. अजून एक धक्का लागेल जवान आपटी संघाला. बॅटर मैदानच्या आतमध्ये करण इंटर होते 5व्या क्रमांकावरती. 16 या धावसंख्येने तिसरा धक्का लागले संकेतच्या स्वरूपात. पुन्हा एकदा चेंडूला वळवलाय आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. प्रवीणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना आता तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते सलग यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत मैदानच्या आतमध्ये. अजून एक धक्का लागेल जयनमान आपटी संघाला करंच्या स्वरूपात. महेश दादा चोरगे साहेबांचा देखील आगमन झालंय. माजी उपसरपंच आणा भिसोल नाळिंबी त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. त्याच दरम्यान त्यांच्या सोबतीला योगेश शेलार साहेबांचा देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण स्वागत या स्पर्धेच्या वतीने. परंतु मैदानच्या आतमध्ये अजून एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 16 धाव धावफलकावरती. चौकार आलाय. महेशच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लाफ्ट डेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते कार्पेट डायच्या सहाय्याने लॉंगलेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रवीण विषय उचलतील फेकतील तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते धावा मैदानच्या आतमध्ये 2 गुड रन इन बिटवीन द विकेट. 2 धावेच्या सहाय्याने आता धावफलक पुढे सरकेल 22 या आकड्यावरती. दोन चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये उशिरा आल्यामुळे त्यांना 2 चेंडू कमी खेळायला मिळतील जयनमान आपटी संघाला.
ओमसाई MTC देखील टीम सज्ज झाली आहे स्पर्धा कव्हर करण्यासाठी. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. पुन्हा एकदा लाफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, कुठेतरी बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील आपण पाहतोय. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील ते देखील पाहण्याचे आपल्याला. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते प्रवीण विषय यांच्या माध्यमातून. एकदा पूर्ण दुसरी धाव बघता बघता आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडू येतात 3 धावा आणि 3 धावाच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल 25 या आकड्यावरती. आणि 26 धावांचा लक्ष ठेवलंय मैदानच्या आतमध्ये जर्मन आपटी संघानं मामनोली संघासमोर. व्हायचंय. चला दर्शन भरणुके साहेब आपण यायचं व्यासपीठावर ते येऊन स्थानापन्न व्हायचंय. 26 धावांचा लक्ष ठेवलं मैदानच्या आतमध्ये जर्मन आपटी संघानं. आज फारशी कामगिरी झाली नाहीये, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा आपल्याला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. जर्मन क्रिकेट संघ नालिंबी आयोजित नालिंबीकर चषक आपण पाहतोय 2026. चांगली खेळपट्टी आपण पाहतोय. मातीची विकेट. संपूर्ण मेहनत आपल्याला पाहायला मिळते जर्मन क्रिकेट संघ नालिंबी या संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये इंटर होतीये. गावदेवी मामनोली संघाचे रवी त्या सोबतीला असेल बॅटर. भूषणला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती कुणाला येतोय पहिल्या षटकामध्ये. चला आंबिवली संघ आपण टॉससाठी यायचे आणि वालकर संघ आपण देखील या. चला वालकर संघाच्या संघाने किती उपस्थित आहे. चला आंबिवली संघ आपण या. आंबिवली संघ देखील उपस्थित होतोय. दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने.
दिलेल्या वेळेवर उपस्थित झाले, त्यामुळे सहकार्य तुमचं देखील. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये स्ट्रायकेटला बॅटर भूषणला पाहतोय. आडव्या पट्ट्याने क्रॉस फटका आपण पाहतोय. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण बघता बघता आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. माजी पंचायत समिती सभापती आपण पाहतो यांचं आगमन झालंय. सकाराम वागचौरे साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. ब्लॉकलमध्ये फक्त सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला निर्धाव चेंडू पाहायला मिळते. कमबॅक करते गोलंदाज कुणालला पाहतोय. चला टॉस करूया आपण. महेश चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. वालकस विपक्ष त्यांना फाईट करत जय बोरप्यादेव आंबिवली संघ. पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा कोणते उत्तर नव्हतं बॅटर भूषणकडे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. आंबिवली संघाने टॉस जिंकून त्यांनी कॉल पेंडिंग ठेवलाय. जाऊया मॅचच्या दिशेने आपण. 26 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेचा चेंडू होता. जेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि पहिला धक्का लागेल मामनोली संघाला भूषणच्या स्वरूपात. भूषण बॅक टू द पवेलियन. मधून अजून एक लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी बॉलर एंडला थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटच्या सर्वात रवीला देखील पवेलियनचा रास्ता पाहायला मिळाला असता, परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 8 धाव धाफलकावरती. रोहित यांचं देखील आगमन होते. आंबिवली संघाचे खेळाडू आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा दाफल करते आपण पाहतोय गावदेवी मामनोली संघाच्या. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक. अजून 18 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. रन बॉल इक्वेशन आपण आता पाहतोय धावफलकावरती. लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंगला रवीला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये कुमार येतोय. पाच खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते बाउंड्री लाईन वरती. कुमार
पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. कुमारचं स्वागत केलं फाईन लेगच्या दिशेने. रवीच्या बॅट मधून येतो या मॅच मध्ये संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. षटकार येते पहिल्या चेंडूवरती रवीच्या बॅट मधून. अजून एक लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी दिशेवरती नियंत्रण नाहीये. वाईट चेंडू अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळते. आज महाशिवरात्रीचा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा दिवस उत्सव साजरा केला जाईल. लॉल फुल टच चेंडू टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने. फटका पाहायला मिळतो दमदार. धावा देखील येतील 6. षटकार. पाहायला मिळतं रवीच्या बॅट मधून. अजून एक षटकाराला कल्पेश कोर उपसरपंच यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी ती चेंडूवर बॉडीवरती आदलत असताना निर्धाव चेंडू आता पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 धावांची गरज. आंबिवली संघाने प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फटका पाहायला मिळते फाईन लेगच्या दिशेने आपल्याला. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण. फक्त 3 धावांची गरज या मॅच मध्ये आता पाहतोय. वर्चस्व निर्माण केलंय गावदेवी मामनोली संघाने पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 धावांची गरज. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याची संधी होती परंतु आता झेलबादच्या स्वरूपात बॅटर बाद होईल. रवीला मैदान सोडावं लागेल. महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदकिशोर सुरेश गडद साहेबांच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संदेश येतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती. लेफ्ट हँड गोलंदाज संदेश येतोय तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये निर्धाव आलाय.
पुन्हा एकदा चांगलं चेंडू आपल्याला पाहायला मिळते, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात बाद होईल प्रवीण विशे. बॅटर मैदानच्या आतमध्ये आकाश इंटर होतोय 5व्या क्रमांकावरती. कुठेतरी 35 ते 40 धावा असत्या तर फायटिंग टोटल्स आपल्याला पाहायला मिळत असतं, परंतु धावा बनल्या नाहीत जर्मन आपटी संघाच्या. तरी देखील फाईट करतोय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक, उर्वरित 3 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने. सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी मामनोली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हॅड लक टफ लक जर्मन आपटी संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल तुमचं देखील धन्यवाद.